तर आज आपण करणार आहोत केळीचे कोफ्ते. हॅलो फ्रेंड्स! तर चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात. तर मी इथे छिलून घेतलेले आहे आणि हे जे छिलके निघाले आहे त्याची पण आपण आज मस्तपैकी एक चटणी करणार आहोत. हो, चटणी केळ्यांच्या छिलक्यांची. तर चला तर मग आता पहिले आपण भाजीची तयारी करून घेऊया. तर मी इथे कोफ्त्यासाठी केळे कापून घेतलेले आहेत आणि त्याला आपण प्रेशर कुकरमध्ये 2 शिट्या करून घेऊयात. सो मी इथे जे कुकर मांडते त्याच्यासोबत मी केळ पण टाकून देते. तुम्ही अलग पण मांडू शकता. सो इथे आपण 2 शिट्या झाल्या तरी आपले केळ चांगले शिजून जातील आपले कोफ्ते करायसाठी. तर इथे आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. मी इथे घेतलं आहे 1 कांदा, 2 टमाटर, थोडंसं लसूण आणि थोडंसं अद्रक. हे आपण छान उकळून घेऊयात. आणि त्यानंतर ते उकळल्यानंतर आपले जे चटणीसाठी आपण जे केळ्याचे छिलके घेतले होते ते पण उकळून घेऊया. तर याला ना तुम्ही छिलक्याला लगेच पाण्यामध्ये टाकून द्या, नाहीतर कसं हे लवकर काळे पडतात. सो इथे आपला मसाला थंड झालेला आहे. त्याला आपण थंड करायला ठेवलं होतं चाळणीमध्ये. त्याची आपण पेस्ट तयार करून घेऊ. दुसरीकडे आपला कुकर पण झालेला आहे आणि आपले केळे बघा शिजलेले आहे छान. तर याला आलू मॅशरनी, पावभाजीच्या मॅशरनी छान असं मॅश करून घेऊयात आणि त्यामध्ये मग आपले मसाले ॲड करूया. तर मी इथे 2 ते 2.5 चम्मच बेसन ॲड करते आहे. मी 3 केळ घेतलेले होते, तर त्याला मी 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे. खूप जास्त बेसन पण नको. सो मी इथे टाकते आहे काळं मीठ, तीळ आणि मीठ, लाल मिरची पावडर, हळदी, गरम मसाला, जिरं आणि कोथिंबीर. सो हे सगळं टाकून आपण छान त्याला मळून घेऊया, एकसर करून घेऊया त्यांना आणि थोडंसं हे आसटसर राहते पण त्याचे कोफ्ते खूप छान होते. तर याला मळून घेऊन तुम्ही थोडंसं हाताला तेल लावून घ्याल, की जेणेकरून तुमच्या हाताला ते चिकटणार नाही. तर असं मी त्याचे गोळे करून घेते आहे बघा अशा पद्धतीने आणि मी इथे माझं जे कास्याचं आप्पे मेकर आहे ते मी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून सगळे आपले आप्पे टाकून घेत आहे. दुसरीकडे मी 2 चम्मच तेल घेतले आहे. त्यामध्ये टाकलं आहे जिरं, मोहरी आणि जे आपण मसाला बारीक करून घेतलेला होता कांद्या टमाटरचा, तो आपण टाकून घेऊया. सो इकडे हे जे आपण आप्पे ठेवले होते आप्पे मेकरमध्ये हे सतत आपल्याला पलटत राहायचे आहे 2-2 मिनिटांनी आणि जेणेकरून ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजले जाईल, एकसारखे शिजले जातील. सो एकाच साईडनी असं खूप वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे. सो जोपर्यंत आपले मसाले शिजते इथे आपण चटणीची तयारी करून घेऊया. तर मी हे केळीचे छिलके टाकून घेतले त्यासोबत लसण, आंब्याचे काही फोडी, अ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि थोडेसे पुदिना, काळं मीठ आणि साधं मीठ असं टाकून आपण बारीक करून घ्या. तर झाली आहे आपली चटणी. खूप छान, खूप टेस्टी वाटते ही चटणी. तुम्ही नक्की करून बघा. सो इथे आपला मसाला ऑलमोस्ट शिजलेला आहे. इथे मी लाल मिरची पावडर, हळदी आणि मीठ टाकून घेते आणि त्याला 2 ते 3 मिनिटं आपण अजून शिजवू देऊया. त्यानंतर आपण पाणी टाकून त्याला छान उकळी देऊया. सो झाले आहे आपला रस्सा चांगला उकळलेला आहे. आता आपण आपले जे कोफ्ते झालेले आहे ते आपण यामध्ये ॲड करूया आणि अगदी 1 मिनिटं 1 ते 1.5 मिनिटं त्याला शिजवूया आणि मग बस आपली भाजी रेडी आहे. सो 2 मिनिटं त्याला शिजू देऊया आपण. सो तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. खूप टेस्टी वाटते ही भाजी आणि कमी तेलामध्ये इतकी टेस्टी भाजी होते ती. सो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक यू. बाय.